नमस्कार मित्रांनो. नांदेड जिल्ह्यामध्ये जी माळेगावची यात्रा भरते त्याविषयी आज आपण बोलणार आहोत. महत्वाचा विषय म्हणजे भारतामध्ये असे अनेक तीर्थक्षेत्र आहेत, खूप मोठी मोठी मंदिरे आहेत. तर त्या प्रत्येक मंदिराची माहिती आपल्याला आहे असं नाही. आणि माळेगावच्या मंदिराची माहिती आहे अतिशय जुनी 300 वर्षापूर्वीची आहे. यात्रेचा इतिहास 300 वर्ष पूर्वीचा आहे. या 300 वर्षाची परंपरा माळेगावला कशी काय लागलेली आहे, माळेगावची यात्रा कशी भरते, माळेगावच्या यात्रेमध्ये काय असतं, तिथल्या देवाच्या परंपरेची जी प्रथा आहे ती यात्रा सुरुवात कशी होते आणि पुढे त्या यात्रेमध्ये कुठले कुठले कार्यक्रम होतात, या सर्व गोष्टींची आज आपण माहिती पाहणार आहोत. तर मंडळी, या माळेगावच्या यात्रेला जायचं कसं, माळेगाव आहे कुठे, तर मराठवाड्यातील नांदेड विभागात म्हणजे नांदेड जिल्ह्यामध्ये माळेगाव येते. नांदेड पासून साधारण 55 ते 60 किलोमीटरच्या अंतरावरती हे माळेगाव आहे. उदगीर, लातूर, परभणी, निलंगा या सर्व ठिकाणून जवळपासच्या सर्वच जिल्ह्यातून खूप मोठ्या प्रमाणात तिथे भाविक येतात. लोकांची एवढी श्रद्धा आहे या ठिकाणी, लोक चालत नवस करून पायी चालत तिथे येतात. या ठिकाणी या माळेगावच्या यात्रेमध्ये खूप मोठं असं पशु प्रदर्शन सुद्धा भरतं. त्याविषयी या व्हिडिओमध्ये आपण बोलूयात पुढे. माळेगावची यात्रा ही फक्त यात्रा नसून मराठवाड्यातील जुनी संस्कृती, कला महोत्सव या सगळ्या गोष्टीची जाणीव करून देणारी, ही सगळ्या गोष्टी पाहायला मिळणारी ही यात्रा आहे. माळेगावची यात्रा ही खंडोबा देवाची यात्रा म्हणून ओळखली जाते. खंडोबा देव म्हणजे मार्तंड, मल्हार, माळसाकांत या नावाने या देवाची पूजा सर्वजण करतात. या देवासाठी खूप पूजा अर्चा करून खूप जणांचे नवस करणे, उपवास करणे, या देवावरती अत्यंत श्रद्धेने खूप लांबून चालत येणे, पायी चालत येणे, कुठल्याही प्रकारची काही पर्वा न करता खूप लांबून भाविक या यात्रेसाठी येतात. माळेगावची यात्रा ही 300 वर्षापूर्वी कशी भरवण्यात आली पहिल्यांदा, ही याचा इतिहास फारसा कुठे उपलब्ध जरी नसला तर गावकऱ्यांच्या भेटीतून, गावकऱ्यांच्या सांगण्यातून आणि जी काही जुनी माणसं आहेत, जी लोककथा आहे, त्या कथेतून आपल्याला समजतो. 300 वर्षापूर्वी या संपूर्ण भागामध्ये अतिशय मोठी रोगराई आणि दुष्काळ पसरला होता, ज्यामध्ये जनावरांची मृत्यू होत होते. रोगराईमुळे जनावरं, माणसे आणि इतर प्राणी यांचं खूप मोठं नुकसान होत होतं आणि दुष्काळामध्ये माणसांवरती उपासमारीची वेळ आली. त्यावेळीची परिस्थिती अतिशय गंभीर होत चालली होती. म्हणून संपूर्ण गावकऱ्यांनी मिळून, त्या संपूर्ण एरियातील लोकांनी मिळून देवाला एक साकडं घातलं, खंडोबा देवाला, की ही संपूर्ण परिस्थिती व्यवस्थित होऊ द्या, चांगले दिवस येऊ द्या आणि दरवर्षी इथून पुढे आम्ही देवाची यात्रा भरू, आपली पूजा करू, मोठ्या थाटामाटात हा उत्सव साजरा करू, अशी तिथल्या लोकांनी देवाकडे साकडं घातलं. आणि त्यानंतर तिथली परिस्थिती हळूहळू सुधारू लागली. तिथली परिस्थिती सुधारली, दुष्काळ गेला, जनावरे व्यवस्थित व्हायला लागली, दुःख सगळं राहायला लागलं. त्यानंतर देवाची कृतज्ञता म्हणून, देवाचे उपकार मानण्यासाठी तिथील लोकांनी ही माळेगावची यात्रा चालू ठेवली आणि दरवर्षी अतिशय उत्साहात, थाटामाटात ही यात्रा पार पडते. देवाची पालखी येते, पालखीचं स्वागत होतं. यात्रेच्या दिवशी सकाळी पहाटे काकड आरती होते. काकड आरतीनंतर विविध उपक्रम होतात, देवाची पूजा होते आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने यात्रेला सुरुवात होते. माळेगावची यात्रा ही फक्त धार्मिक कारणासाठीच नाही, तर देवदर्शनासाठीच नाही, तर दक्षिण भारतातल्या सर्वात मोठ्या पशु मेळाव्यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. या पशु मेळाव्यामध्ये बैल, कुत्रा, घोडा, गाढवे, सर्वच प्रकारचे प्राणी आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात या सर्व गोष्टींचा व्यवहार होतो आणि खऱ्या अर्थाने मराठवाड्याची आर्थिक बाजू, आर्थिक कमाई या यात्रेला म्हटलं जातं. या यात्रेमध्ये खेळणी, पाळणे, मोठे स्टॉल, मिठाईचे स्टॉल, लोकनृत्य, लोककला दाखवणारी संपूर्ण येणारी मंडळी, तमाशा, नाचगाणी या सर्व प्रकारचे इथं आपल्याला दर्शन होतं. हे सगळं काही बघायला मिळतं आणि हे पाहण्यासाठी अतिशय लांबून सर्व भाविकांची गर्दी होती. या यात्रेमध्ये आपल्याला ज्या गोष्टी पाहिजेत, मुलांना खेळण्यांपासून आता हल्लीच्या असणारे ब्रेक डान्स असतील, तर जुनी पाळणी असतील, किंवा इतर प्रकारची लोकनाट्य असतील, तमाशा, भारूड, कीर्तन या सगळ्या गोष्टी तिथे पाहायला मिळतात. माळेगावची यात्रा म्हणजे खऱ्या अर्थानं लोकजीवनाची, लोककलेची ओळख देणारी यात्रा. या यात्रेमध्ये आपल्याला जे काही बघायला मिळतं, अनुभवायला मिळतं, ते अगदीच सुखद आणि आनंददायक ठरतं. या यात्रेमध्ये असणारी भारूड ही तर अतिशय मेजवानी असते भारूड ऐकणाऱ्यांसाठी. दुसरी गोष्ट म्हणजे या यात्रेमध्ये जे चालतं, सर्वच समाजाची लोक एकत्र येतात. यामध्ये कुठल्याही एका समाजाची नाही, धनगर असेल, मराठा असेल, कुणबी असेल, सर्व समाजाची एकत्र लोक येतात. त्या सर्वांची एकत्र श्रद्धा आपल्याला पाहायला मिळते आणि हे सर्व एकत्र येऊन त्या यात्रेमध्ये ही यात्रा पूर्ण करण्यासाठी जी काही धावपळ करतात, ज्या काही गोष्टी करतात, त्यांचं जे तिथलं मॅनेजमेंट आहे एकत्र करण्याचं, ते खूप अतिशय सुंदर असं सुरेख आपल्याला पाहायला. या यात्रेला जाण्यासाठी एस टी महामंडळातर्फे इथे एक विशेष उपक्रम चालवला जातो. या ठिकाणी येण्यासाठी एक स्वतंत्र बसस्थानक तयार केलं जातं यात्रेच्या काळामध्ये आणि या सर्व बसेसला
जादा बसेस मार्फत फेऱ्या केल्या जातात, जेणेकरून येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना त्यांचा प्रवास सुखाचा आणि सोयीस्कर व्हावा. या ठिकाणी यात्रेच्या काळामध्ये संपूर्ण वाहतूक यंत्रणा ही गावाच्या बाहेरून बायपासने काढली जाते. यासाठी एक विशेष बायपास सुद्धा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे या यात्रेची भव्यता आपण ओळखू शकता की ही किती मोठी यात्रा असेल, जेणेकरून त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची वाहतूक सुद्धा गावातून केली जाऊ शकत नाही. एवढ्या गर्दीच्या ठिकाणी जेव्हा आपण जाल तेव्हा ही गर्दीचं ठिकाण फिरायला मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो की माळेगावची यात्रा आपल्याला पूर्ण फिरायची असेल, पूर्ण बघायची असेल, पूर्ण आनंद घ्यायचा असेल तर आपल्याला साधारण 2 ते 3 दिवस लागतात. कारण एका दिवसात ही यात्रा पाहणं शक्य होणार. माळेगावची यात्रा म्हणजे भक्तीचा आणि शक्तीचा संगम. या ठिकाणी सर्वजण श्रद्धेने येतात, सर्वजण एकोप्याने राहतात आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा एकोपा, महाराष्ट्राची संस्कृती या यात्रेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला पाहिजे असतील चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.